इकडे बघा गाईज मम्मी काय करायला लागल्या, विहानला मस्तपैकी आपल्या स्वामींची गाणं तारक मंत्र दाखवा लागल्या. कारण की विहानला पाठ करायला विहान मग नंतर म्हणत राहते, आहे की नाही विहान? करतील स्वामी. गाईज व्हेरी गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. गाईज आज सांगतो तुम्हाला, आत्ता वाजल्यात 9 आणि गाईज बघा धुकंच धुकं आहे आज. आपल्याला बघा आज केवढं धुकं आहे, 9 वाजल्यात पण तरी पण ऊन आलेलं नाही आणि धुकंच धुकं आहे. तुम्हाला आता वरती जाऊन दाखवतो टेरेसवर, आहे की नाही? चला चला. छान वातावरण झाले की बघू वाटते, तर म्हणलं तुम्हाला पण दाखवूया वर टेरेसवर नेऊ कसं आज वातावरण झाले. विहान चला, आज विहान पण लवकर आवरलाय, म्हटलं तुम्हाला पण दाखवूया वातावरण. विहान खेळ इथं, तोपर्यंत मातीत अजिबात जायचं नाही विहान. हां, आंघोळ केलायस तू? वरती आला की काय करते, हळूच जाऊन मातीत खेळत बसते. तिथं जाऊन आंघोळ केले नसतं तर मग खेळ म्हणलं असं. तर काहीच बघा आज धुकं, एवढं छान धुकं पडले. आता थोडं कमी झालं, मगाशी एवढं धुकं होतं पुढचं दिसतच नव्हतं, तर आता थोडं दिसायला लागले. बघा आता छान असं वातावरण झाले. हे बाळा मातीत नाही खेळायचं, टाक खाली टाकते. चल इकडे ह्या साईडला वरती ये. छान असं वातावरण झालं की वरती टेरेसवर यायचा काय वेगळाच आनंद आहे. आणि मिरच्या बघा भरल्यात किती गाईस, हे बघा मिरच्या बघा किती भरल्यात. ही वेगळ्या प्रकारची मिरची आहे बघा, जलेपन असते का नाही तशी. आणि ही आपली रेग्युलर मिरची, ही पण रेग्युलर आहेत. तर भरपूर भरल्यात बघा. मिरचीचे एक 5-6 रोपं मम्मीने शेतातून आणून लावली होती, तर त्याला आता सगळ्या रोपांना भरल्या बघा मिरची. विहान पण आला बघा. तुम्हाला एक सांगायचं होतं, विहानचे पण ब्लॉग आता सुरू झालेत. विहानचे ब्लॉग तुम्ही बघितला असेल आणि नाही बघितला असेल तर पटकन जावा भारतीय बंगाली यूट्यूब चॅनलला, सबस्क्राईब करा. तिथं तुम्हाला विहानचे क्यूट छोटे ब्लॉग बघायला मिळतील. आणि विहान खूप छान बोलायला लागला आता. तुम्हाला ज्यांनी बघितलं असेल त्यांना समजलं असेल, ज्यांनी नाही बघितलं त्यांनी पटकन जाऊन बघा. विहानचे खूप छान ब्लॉग आलेत, आहे ना विहान? म्हण माझे ब्लॉग बघा, म्हण ना माझे ब्लॉग बघा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर गाईज चला आता थोड्या वेळाने भेटतो तुम्हाला. तर गाईज इकडं बघा मम्मीचं काय चालू आहे. आज शनिवार आहे आणि शाबू बनवायचा चालू आहे सगळ्यांसाठी, कारण की आम्हाला सगळ्यांना शाबू आवडते, तुम्हाला माहीतच आहे. तर बघा आता शाबू बनायला लागला. आणि इकडे विहानचा आगाऊपणा चालू आहे, काय सांगतो तुम्हाला. इथं खाली काय भरण्या वगैरे असतात ना, घेतोय काचेच्या वगैरे ग्लास वगैरे आणि सजवतोय. चल देवबाप्पा करा मुला, देवबाप्पा करा की देवबाप्पा. हे बघा मम्मीनं शाबू केलंय आणि हे खुडा आहे. हा, हे खुडा म्हणजे शेंगदाणा चटणी, शेंगदाणा मिरचीचा हा कूट असतोय आणि चटणी बनवलेली असते एक प्रकारची, आम्ही खुडा म्हणतो ह्याला. तर हे असं तोंडी लावायला आम्ही साईडला घेते बघा. आता शेंगदाणा, आता पप्पांना उपवास आहे तर मम्मी हे ताट बनवावं लागलं. हे फिक्का शाबू, विहान सियाला फिक्का काढायला लागते, त्यासाठी हा फिक्का पहिला काढणार, मग नंतर ना हे खोडा थोडा मिक्स करणार आणि थोडा ठेवणार. ज्याला तिखट पाहिजे असेल ना तर त्याला सगळ्यांना जर लहान मुलं असली तर असा फिक्का करायचा आधी, म्हणजे कमी तिखट करायचा. हे आधी भाजून घ्यायचं, शेंगदाणा आणि मिरची आणि नमक हे टाकून भाजून तळून बाजूला काढून घ्यायचं आणि मग शाबू करायचा कमी तिखट. म्हणजे कसं होतं, लहान मुलं आपली ती घेतात आणि आपल्याला पाहिजे त्यावेळेला तिखट आपल्याला ताटात पाहिजे तसं तयार असलेलं लगेच घेता येते आणि झणझणीत शाबू खाता येते. आणि ज्या दिवशी समजा वाटलं आपल्याला तिखट कमी आहे तर हे खोडा ऍड करून तिखट वापरू शकतो, म्हणजे ज्याला जसं तिखट पाहिजे तसं शाबू वापरू शकते. आणि हे बघ आता गेले बटाटो. गाईज आज एवढी थंडी आहे आमच्या इकडं. आत्ता वाजल्यात 11 गाईज. आत्ता थोडं ऊन आले आणि आता मम्मीनं माझं जेवणाचं ताट रेडी केले. तर या गाईज जेवायला मस्तपैकी जेवतो आज उन्हात बसून. थंडी वाजायला लागली जेव्हा. तुमच्याकडे थंडी आहे का सांगा कमेंटमध्ये. आज आमच्या इथं सांगलीत आहे ना शनिवारी
मोठा बाजार असतो. तर पप्पा आज गेले होते, तिथून काय काय आणले तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे टोमॅटो, मिरची, वांगी, फ्लॉवर ह्याची सीडलिंग्स आणल्यात आणि कांदा आहे, मिरची आहे, सगळ्याची असे रोपं आणलेत बघा, छोटे छोटे. आणि हे एक मोठं रोप घेऊन आलेत बघा, पेरूचं, म्हणजे नर्सरीतून घेऊन आलेत हे. आणि हे पण हे बाजारातून आणल्यात आणि हे नर्सरीतून आणले. तर आता हे पण झाड लावायचं आपल्या फार्मासवर. ॲक्च्युली एक लावलं होतं, छोटं होतं, त्यामुळे ते गेलं खराब होऊन. आता हे लावणार आहे, बघूया आता. बाकी आता हे फ्लॉवर, कोबी वगैरे उद्या आम्ही जाणार आहे शेतात, त्यावेळेस लावणार आहे. तर बघा, नमकच्या भरण्या पूर्ण मोकळ्या झाल्या आणि अनन्या आणि आमची दीदी म्हणायला लागली की नमक संपलंय, म्हणजे मीठ संपलंय. म्हणजे मी म्हणलं, मला लक्षात होतं की एखादा पुढं असेल कुठं जर सामानात. तर बघितलं तर मिळाला. आणि मिळाल्यानंतर मी काय, माझं नियोजन कसं असते तुम्हाला सांगते. हे आमचं रोजच्यासाठी असते, ही भरणी रोजच्यासाठी, आणि ही असत्या उपासासाठी. हे बघा, ही उपास. आणि हे असतंय आपल्याला. ह्या दोन्ही भरण्या संपल्यानंतर अचानक लक्षात आलं, म्हणजे लक्षात नसलं, आणि दोन्ही भरण्या संपल्याला दिसल्या, तर मग इमर्जन्सीला ही अशी बाजूला सरकावून ठेवते दुसरीकडं, दुसऱ्या साईडला. तर मग ही इमर्जन्सीला कामाला येतं. ही अशी भरूनच ठेवलेली असत्या. आता मी एक पुडा लावल्यामुळे तिन्हीच भरून ठेवल्या इमर्जन्सीसाठी. आता जरूर होतं तर हे दोन्ही फुल भरल्या आणि ह्या इमर्जन्सीसाठी थोडं भरून ठेवले. आता नंतर काही तर मिठाचा प्रॉब्लेम, ही भरणी फुल भरून ठेवणार आणि मग राहिलेले ह्यात भरायचं. तर ही उपासाची, ही रोजच्या लागणार जेवणाला, आणि हे इमर्जन्सी. चला.